जयश्री भिडे या ग्रामीण व अंतर्गत महाराष्ट्रातील तरुणांना मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करण्यासाठी ऐक्य वाहून घेतलेल्या समर्पित सामाजिक उद्योजिका आहेत. या गरजे मराठीच्या कॅम्पस टू कॉर्पोरेट उपक्रमाचे नेतृत्व करतात आणि लवकरच ईच वुमन चॅम्पियनशिप कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. तर त्यांना मी बोलण्याची विनंती करते. खूप खूप धन्यवाद आणि गरजे मराठी ग्लोबलच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. गानू सरांनी मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. आणि जगभरामध्ये हे जीएमजीचं जे नेटवर्क आहे हे किती छान पसरलेलं आहे हे पाहून मला खरंच थक्क व्हायला होतं, कारण मी दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या सगळ्या देशांमधल्या सगळ्या टीम्स मधल्या ग्रेट लोकांशी पण बघते आणि त्यांचं ऐकते. कमिंग टू माय प्रोफेशन, गेली 20 वर्ष मी प्रोग्रामिंग शिकवण्याच्या आवडीमुळे मुलांसोबत आहे. त्याआधी मी 10 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होते आणि हार्डवेअर टू सॉफ्टवेअर असा माझा जो प्रवास आहे, 20 वर्ष माझी जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये मी बेसिकली इंजिनिअरिंगच्या मुलांना गाईड करण्याचं काम माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला करत होते. पण 2 वर्षांपूर्वी मला जेव्हा गानू सरांचा हा उपक्रमाची माहिती मिळाली आणि त्याच्यात सहभागी होण्याची खूप सुवर्ण संधी मिळाली, तेव्हा मी पटकन हो म्हटलं. आता ह्या ज्या कॅम्पस टू कॉर्पोरेट हा जो प्रोग्राम आहे याच्याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगेन. कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आजकाल स्पेशली भारतामध्ये क्वालिफाईड टीचर्स हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्यानंतर इंडस्ट्री रेडी टीचर्स मिळणं खूपच मुश्किल असतं, म्हणजे रेअर असतं. आणि स्पेशली टियर 2 आणि टियर 3 सिटीज साठी टार्गेट केलेला हा कॅम्पस टू कॉर्पोरेट प्रोग्राम आहे. आपल्या या प्रोग्राममध्ये आता आपण अवेअरनेस प्रोग्राम ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि मागच्या वर्षी आपल्या धुळ्याच्या कॉलेजमध्ये आपण मोर दॅन 90 स्टुडंट्स आपण या अवेअरनेस प्रोग्रामसाठी फ्री ऑफ कॉस्ट ऑफकोर्स त्यांना इथे आपण पूर्ण माहिती दिली होती की इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली काय लागतं. हे जे काय लागतं याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीने प्रत्येकच मुलाचा जो रोल असतो कंपनीमध्ये, सगळ्यांनाच काही कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोडिंग करावं लागतं असं अजिबात नाहीये. त्यामुळे गरजे मराठीकडून आपल्याला ब्राईट स्टुडंट्स हे टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधनं या कार्यक्रमात अंतर्गत त्यांना आपल्याला एनरोल करणं हे आपलं एक टार्गेट आहे. आपण ऑलरेडी काही कॉलेजेसशी पण टायअप केलेलं आहे आणि काही कंपन्यांशी पण आपण इंटर्नशिप आणि जॉब या दोन्हीसाठी आपल्याला त्यांच्याशी बोलणे झालेलं आहे. त्यांच्याकडून जो मोठा आणि फार महत्वाचा फीडबॅक मिळालेला आहे तो म्हणजे इंडस्ट्री रेडी होण्यासाठी फक्त टेक्निकल अवेअरनेस, आता तोही खूपच बॅक, कारण टेक्नॉलॉजी खूप फटाफट पुढे जाते आणि त्या स्पीडने कुठल्याच कॉलेजमध्ये टीचिंग पुढे किंवा करिक्युलम पुढे नाही जाऊ शकत, ही वस्तुस्थिती. आता आपल्या या कॅम्पस टू कॉर्पोरेटचा जो हेतू आहे तो हाच आहे की या एका आपण छोट्या ग्रुपसाठी आणि काही कॉलेजेससाठी सध्या आपण टार्गेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 वेगळ्या लेवलचे आपण कोर्सेस प्रोव्हाइड करतोय, कारण सगळ्यांनाच सगळं ऍप्लिकेबल किंवा त्यांच्या कॅपॅबिलिटीज वाढवण्यासाठी लागेल असं नाहीये. त्यामुळे आपण प्रत्येक स्टुडंटचा जो इन्क्लिनेशन आहे किंवा त्याचे जे स्किल आहेत हे बघूनच त्याला पुढे काय शिकलं पाहिजे त्याने, किंवा जसं कंपनीमध्ये आपण त्याचा कन्सल्टिंग रोल असू शकतो, का बिझनेस अनालिस्ट असू शकतो, की डोमेन स्पेशलिस्ट असू शकतो, का सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये तो जाऊ शकतो. ह्या सगळ्याची आपण त्याला आधी माहिती करून देणार आहोत आणि मगच त्याला आपण हे स्किल प्रोव्हाइड करणार आहोत. सो गरजे मराठीचा हा जो कार्यक्रम आहे ज्याला आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट असं म्हणतो आहे, माझे स्वतःचे आणि बाकीचे पण जेवढे स्टुडंट्स आहेत या सगळ्या स्टुडंट्सना मी या माध्यमातून आवाहन करेन की जास्तीत जास्त ह्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल करा. त्याचं कारण असं आहे की गरजे मराठीची जी टीम आहे ही विश्वभरातून आहे, जे तुम्हाला कुठेही इतकं नॉलेज आणि इतक्या त्या डेडिकेशनने ते देण्याचं त्यांचं
जे विलिंगनेस आहे हा तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही सापडणार. सो या संधीचा उपयोग करून मला असं वाटतं की मुलांचं म्हणजे एम्प्लॉई या दृष्टीने डेव्हलपमेंट जर का करायचं असेल तर नक्कीच या गरजे मराठीच्या पूर्ण टीमसाठी तुम्ही पण सहभागी व्हा आणि कॅम्पस टू कॉर्पोरेट याची माहिती आपल्या स्टुडंटसाठी ही सगळ्यांना द्या. टियर 2 आणि टियर 3 सिटी हे सध्या टार्गेट जरी असलं तरी आपण नंतर याचा व्याप्ती नक्की वाढवूया. सो थँक्यू गरजे मराठी. थँक्स. वा, फार सुंदर बोललात आपण जयश्री ताई. खरं आहे, म्हणजे आपण ज्या तऱ्हेनं महिला उद्योजिका आणि इतर महिलांच्या व्यावसायिक प्रगतीला चालना देण्यात आणि त्यांच्या कलागुणांना देखील जागतिक व्यासपीठ मिळवून देत आहे, ते अतिशय मोलाचं असं योगदान करत आहे. आणि लीड्स कॅम्पस टू कॉर्पोरेट इनिशिएटिव्ह किंवा ईच वुमेन चॅम्पियन हे अतिशय महत्वाचे आहेत, कारण प्रत्येक स्त्रीला कुठेतरी एक हात मिळाला ना तर ती काय प्रगती करू शकते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर तुमच्या या अनुभवातून आणि योगदानातून निश्चितच एक छान दृष्टिकोन मिळेल